समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. श्री गजानन जय गजानन. गणगण गणात होते. संत श्री गजानन महाराजांचा तारक मंत्र हा अतिशय प्रभावी व शक्तिशाली मंत्र आहे. गजानन महाराजांचा तारक मंत्र आपण ऐकला किंवा वाचला तर आपल्या मनातील दोष असो, अडचणी असो, आर्थिक समस्या असो, घरात नैराश्याचे वातावरण असो किंवा शारीरिक समस्या, मानसिक समस्या असो, या सर्वांवर श्री गजानन महाराजांचा हा तारक मंत्र अतिशय प्रभावी व शक्तिशाली आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गजानन महाराजांच्या तारक मंत्राचे जप करून तीर्थ कसे तयार करावे. गजानन महाराजांचा तारक मंत्र तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही गुगल किंवा यूट्यूबवर सर्च करू शकतात व तुम्ही सुद्धा तारक मंत्राचे पठण करू शकतात. तारक मंत्राचे पठण योग्य पद्धतीने करायचे आहे आणि ते तीर्थ तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीला देऊ शकतात. म्हणजे घरात कोणी आजारी आहे त्या व्यक्तीला तुम्ही देऊ शकतात, कोणी व्यसनाधीन झाला आहे त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही देऊ शकतात, किंवा काही शारीरिक व्याधी आहे, मानसिक तणाव आहे त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे तीर्थ देऊ शकता. किंवा घरात मुले ऐकत नाही किंवा घरात मुलांचं आईवडिलांचं भांडण होतात, अशा स्थितीमध्ये सुद्धा गजानन महाराजांचे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकतात. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही घरामध्ये सुद्धा शिंपडू शकतात, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तारक मंत्राचे तीर्थ बनवायच्या आधी मी तुम्हाला सांगते की कुठलाही उपाय करण्याऐवजी तारक मंत्राच्या तीर्थाचा उपाय नक्की करा. म्हणजे आपण अनेक व्हिडिओ बघत असतो, जसे इथे मीठ ठेवा, तिथे मीठ ठेवा, इथे दिवा लावा, तिथे दिवा लावा, या सर्व गोष्टी न करता तुम्ही तारक मंत्राचे तीर्थ बनवा. तारक मंत्राचे पठण नित्यनेमाने दररोज केला तर त्याचा चमत्कार नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळेल. कोणतीही सेवा शुद्ध अंतःकरणाने, मनापासून आणि श्रद्धेने करा, पण नक्कीच मिळते. चला आता आपण बघूया तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे. पण त्याआधी मी तुम्हाला एक साधे उदाहरण सांगू इच्छिते. श्री गजानन विजय ग्रंथामधील अध्याय क्रमांक 3 मध्ये दानवराव देशमुख यांचा प्राणांत होण्याची वेळ आली. वैद्य सर्व उपाय करून टाकले, परंतु काहीही फरक पडला नाही. वैद्यांनी दानवराव देशमुखांना घोंगड्यावरती खाली टाकायला सांगितले. त्यावेळेस एका नातेवाईकांनी सांगितले की बंकटलालाच्या घरी एक साक्षात्कारी आले आहे. त्यांच्यामुळे शेगाव नगरी प्रति पंढरपूर झाली आहे. तिथे त्यांना जाऊन विनंती करा, काहीतरी मार्ग सापडेल. बंकटलालाच्या घरी जाऊन एका नातेवाईकाने त्यांना विनवणी करून सर्व हकीकत सांगितली. बंकटलालांनी त्यांची हकीकत ऐकली व त्यांना सांगितले, माझ्या घरी काही नाही, जाऊन माझ्या वडिलांना म्हणजे भवानीराम यांना विनंती करा. तेव्हा बंकटलालाचे वडील भवानीराम यांनी त्यांचे दुःख ऐकून प्याल्यामध्ये पाणी भरून समर्थांच्या लाविले चरणी आणि समर्थांना विनवणी केली, तीर्थ देतो दानवरावा. तेव्हा महाराजांनी मान तुकवली. ते तीर्थ त्या नातेवाईकाने जाऊन दानवराव देशमुख यांना पाजिले व चमत्कार बघा, गरगर घशाची बंद झाली, हातपाय हलवू लागला, किंचित डोळा उघडीला, उतार पडू लागला तीर्थ प्रभावे. तेव्हापासून औषधी बंद केली व तीर्थी पिस्ती ठेवली. 8 दिवसामध्ये स्वतः दानवराव देशमुख चालत श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला आले. असा महाराजांच्या तीर्थाच्या चमत्काराचा अनुभव आहे. महाराजांची कोणतीही सेवा असो, अगदी मनापासून व शुद्ध अंतःकरणाने करा, बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. चला आता बघू तारक मंत्राचे तीर्थ कसे तयार करावे. शुद्ध अंघोळ करून आपल्या घरातील देवघराजवळ, म्हणजे देवघरात गजानन महाराजांची मूर्ती असतेच, नसेल तर महाराजांचा फोटो पाटावर ठेवून आसन टाकून बसायचे आहे. महाराजांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यावा, किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करून शुद्ध पाण्याने धुवून पुसून पाटावर ठेवायची आहे. फोटो असेल तर फोटोला हार, किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला फुले अर्पण करून गंध अक्षता व्हाव्या, धूप दीप निरंजन व्हाव्या.
एका ग्लासमध्ये किंवा प्याल्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. ग्लास कोणताही असेल तरी चालेल, परंतु तांब्याचा छोटा प्याला असेल तर उत्तमच. प्याल्याला पण अक्षदी फुले वाहून त्याची पूजा करावी आणि त्यावेळी तिथे संकल्प करायचा आहे, की ही सेवा तुम्हाला किती दिवस करायची आहे. जसं 3 दिवस, 11 दिवस, 21 दिवस किंवा 3 महिने व कोणत्या कारणासाठी करायची ते पण तिथे सांगायचे आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार किती दिवस करायची तसा संकल्प करायचा. तारक मंत्राच्या तीर्थाची ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तुम्हाला जसे शक्य असेल ती वेळ ठरवून हे करू शकता. परंतु तुम्ही जेव्हाही ही सेवा करायची असेल तेव्हा शुद्ध होऊन म्हणजे अंघोळ करून करायची आहे. महाराजांचा फोटो समोर किंवा मूर्ती समोर आसन टाकून बसायचे आहे. पाणी भरून एक प्याला घ्यायचा आहे. शक्यतो तांब्याचा छोटासा प्याला भरून घ्यायचा आहे. कारण आपल्याला तीर्थ बनवायचे आहे. त्याचा एक थेंबही वाया जाता कामा नये. पाण्याचा भरलेला प्याला महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर पाटावर ठेवायचा. त्याची यथाशक्ती मनोभावे पूजा करायची व आपल्या हाताचा उजवा हात प्याल्यावर ठेवायचा आणि तारक मंत्राचा जप 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला किती वेळा करायचा तितक्या वेळा करायचा. परंतु नियमित आपण जो संकल्प केला आहे त्यानुसार म्हणजे 11 दिवस, 21 दिवस किंवा 3 महिने आता समोरच्या व्यक्तीला बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता. गजानन महाराजांचा तारक मंत्र अतिशय सुंदर आहे. तो असा निश्चिंत विश्राम चित्तास यावा, श्री गजाननांचा आठववावा, जोडोनी हातास डोळे मिटावे, गण गण गणात बोलते म्हणावे. हा गजानन महाराजांचा तारक मंत्र शांत चित्ताने व पूर्ण श्रद्धेने म्हणावा. गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून याचा जप करावा. नाहीतर आपल्याला हा जप 11 वेळा करायचा आहे, 21 वेळाचा करायचा आहे म्हणून घाईघाईने बोलून पूर्ण करायचा म्हणून करू नका. तुम्ही ज्यावेळी शांत चित्ताने करू शकाल तीच वेळ ठरवून तारक मंत्राची सेवा करावी. त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तारक मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर पाण्यामध्ये तुळशीचे पत्र व अगरबत्तीची चिमूटभर रक्षा टाकायची असते. परंतु आपण सांगू शकत नाही अगरबत्ती कशी बनवली आहे, त्यात कोणते केमिकल वापरले आहे, हे आपल्याला माहीत नसते. म्हणून त्यामध्ये गजानन महाराजांचा जो अंगारा आहे, म्हणजे जी धुनी शेगावमध्ये गजानन महाराजांनी लावली होती, तो अंगारा म्हणजे ती रक्षा. आपण शेगावला दर्शन घ्यायला जातो, तेव्हा ती आणतच असतो. त्या अंगाऱ्याचे पण एक विशेष महत्त्व आहे. ते पण मी तुम्हाला सांगते. महाराजांचे श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 18 मध्ये भाऊ राजाराम कवर यांचा एक वृत्तांत मी तुम्हाला सांगते. ते स्वतः एक डॉक्टर होते. त्यांना एक मोठा दुर्धर फोड झाला होता. बुलढाणा, अकोला, अमरावती येथून मोठमोठे डॉक्टर आणवले होते शस्त्रक्रिया करण्यासाठी. नानाविध औषधे पोटातून दिले, विविध पोटिसे बांधली तरी काहीही उपयोग झाला नाही. फोड वाढू लागला. भाऊ कवर त्या फोडाच्या व्यथेमुळे खूप तळमळायचे. शेवटी त्यांनी विचारांतरी केला. म्हणे आता हाच उपाय आठवावे. सद्गुरू पडल्या पडल्या शय्येवरून जोडी हात सद्गुरुनाथ या लेखनाचा वृत्तांत किमपि आता पाहू नका, असे वारंवार महाराजांना विनवणी करत होते. रात्र झाली. मध्यरात्री श्री गजानन महाराज स्वतः तीर्थ आणि अंगारा घेऊन गेले होते भाऊ कवर यांना द्यायला. फोडास तो लाविता अंगारा तो तत्काळ फुटला खरा, येऊ लागला भराभरा पू त्या स्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू निघून गेला पार, पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाऱ्याचा. त्यानंतर भाऊ कवर यांना निद्रा लागली म्हणजे झोप लागली व व्याधी पुढे बरी होऊ लागली. हळूहळू शक्ती आली. भाऊ कवर पूर्ववत झाले व ते स्वतः महाराजांचे दर्शन घ्यायला शेगावला गेले. असे महाराजांच्या अंगाऱ्याचा सुद्धा अनुभव आहे. लाखो भाविकांना
तारक मंत्राच्या तीर्थाचे व महाराजांच्या अंगाऱ्याचा अनुभव आलेला आहे. तो अंगारा म्हणजे चिमूटभर रक्षा अभिमतीत पाण्यामध्ये टाकायची आहे व आपल्याला ज्या व्यक्तीला द्यायचे आहे त्या व्यक्तीला ते पाणी आपण पाजू शकतात. जसे ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समस्या चालू आहे त्याला प्यायला तुम्ही देऊ शकता. दररोज जरी अशा प्रकारे तीर्थ बनवले व सर्वांना घरात प्यायला तुम्ही दिले तर उत्तमच. उरलेले थोडे पाणी घरात शिंपडावे, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा जो तारक मंत्राचा उपाय आहे तो अगदी सोपा आहे. बिना खर्चिक उपाय आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये एकही रुपया खर्च करायची गरज नाही आहे. तारक मंत्राचा हा उपाय खूप प्रभावी व शक्तिशाली आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात, समस्या असतात, त्यासाठी कोणी काही काही उपाय सांगत असतात. या सर्वांमध्ये आपण गुंतून जातो आणि या सर्वांमध्ये पैसेही खर्च होतात. खरं सांगायचं तर भगवंताच्या शक्तीशिवाय दुसरं काहीही महत्त्वाचं नसतं. श्री गजानन महाराजांचे नामस्मरण किंवा भगवंताचे नाव घेऊन कोणतीही गोष्ट किंवा कर्म करा, सर्व शुभ व्हायला लागतात. अशुभाची वार्ताच राहत नाही. म्हणून आपण अशा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये न पडता आपणही असे उपाय करून बघा. संत श्री गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून श्रद्धेने भक्तिभावाने करा. पण नक्कीच मिळते. गजानन महाराजांचा आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच जाऊन येतात. संत श्री गजानन महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला नक्कीच जाऊन येतात. तारक मंत्राचे जप करून तीर्थाची सेवा करून बघा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.